Dear student, in the last lecture we have seen type of forces. In it we have seen muscular force, then second mechanical force, third gravitational force. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही बल जे आहे तर त्या बलाचे प्रकार त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यापैकी पहिला आपण पाहिला मस्क्युलर फोर्स, याला आपण त्या ठिकाणी स्नायू बल म्हणताना दिसतो. दुसरा त्या ठिकाणी आपण पाहिला मेकॅनिकल फोर्स, ज्याला आपण त्या ठिकाणी यांत्रिक बल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तिसरा आपण त्या ठिकाणी पाहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याला आपण त्या ठिकाणी गुरुत्वबल म्हणतो. या तिन्ही असणारे जे काही बल जे आहेत तर त्या बलाची विविध अशा प्रकारची असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे लेटस ट्राय धिस, हे करून पाहायचे. घरी तुम्ही त्या ठिकाणी तो प्रयोग करून पहा. टेक ए स्मॉल स्टोन अँड बकेट फुल ऑफ वॉटर, एक लहान दगड आणि बादलीभर पाणी त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी घ्यायचे. ड्रॉप द स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम ए हाईट ऑफ अबाउट 20 सेंटीमीटर. जी बादलीपासून साधारणपणे 20 सेंटीमीटर उंचीवर दगड जो आहे तर तो दगड काय करायचा, 20 सेंटीमीटर उंचीवरून बादलीमध्ये त्या ठिकाणी तो टाकायचा आहे. पहा पुढे, यू विल हिअर द साऊंड ऑफ द स्टोन ड्रॉपिंग इन वॉटर. तर दगड पाण्यात पडण्याचा आवाज जो आहे तर तो आवाज तुम्हाला त्या ठिकाणी तो ऐकायला येईल, तो ऐकायचा आहे. नाऊ ड्रॉप द सेम स्टोन into the water from a height of about 100 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे 100 सेंटीमीटर उंचीवरून तो असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड काय करायचा आहे, पुन्हा त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी टाकायचं आहे. यू विल हिअर इट साऊंड अगेन. पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी दगड पाण्यामध्ये पडल्याबरोबर त्या ठिकाणी आवाज जो आहे तर तो आवाज तुम्हाला त्या ठिकाणी. आता पुढे, व्हॉट इज द डिफरन्स इन द साऊंड इन द टू ॲक्शन्स अबाव. वरील ज्या काही दोन कृती आपण त्या ठिकाणी केल्या तर त्या दोन्ही कृतीमध्ये आवाज जो काही येतो, दगड पाण्यामध्ये टाकल्यानंतर जो आवाज येतो तर त्या आवाजामध्ये त्या ठिकाणी काय फरक त्या ठिकाणी येतो. पुढे, व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस. याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय निष्कर्ष काढू शकतो. आता काय निष्कर्ष काढू शकतो. पहिला आपल्या लक्षात येत नसते की 20 सेंटीमीटर उंचीवरून आपण दगड पाण्यामध्ये टाकला तर त्यावेळेला आवाज त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला काय केलं आपण, 100 सेंटीमीटर उंचीवरून तोच दगड काय केलेलं पाण्यामध्ये टाकला. दोन्ही वेळेला आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी येईल, परंतु जास्त उंचीवरून दगड जो आहे तर तो दगड पाण्यामध्ये जर टाकला तर आपल्याला मोठा अशा प्रकारचा आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी येईल. सेकंड, द ॲक्शन ऑफ लिफ्टिंग द सॅक आर शोन इन द पिक्चर. या ठिकाणी दोन असताना काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये आपल्या लक्षात येत नसते की पोतं उचलण्याची जी काही क्रिया जी आहे तर ती पोतं उचलण्याची क्रिया या ठिकाणी काय केलेली आहे, या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे कॅरिंग ए लोड, ओझे उचलणारे ज्या काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी या चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दाखवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पुढे, वन सॅक लुक द एम्प्टी. पहिलं असणारं जे काही पोतं जे आहे तर ते पोतं काय दिसते त्या ठिकाणी लहान आहे. त्याच्यानंतर दुसरं किंवा त्या ठिकाणी ते रिकाम आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. द अदर वन इज फुल. दुसऱ्या चित्रामध्ये असणारं जे काही पोतं जे आहे तर ते पोतं काही पहिल्याच्या मानानं त्या ठिकाणी मोठे. आता पुढे, व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टेड. म्हणजे पोतं उचलताना त्यांच्यामध्ये काय फरक त्या ठिकाणी दिसतो. आता काय फरक दिसतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एम्प्टी सॅक इज लेस, दॅट इज टू से इट्स वेट लेस. म्हणजे पहिलं असणारं ते काही लहान पोतं जे आहेत तर त्या लहान पोत्यावरील गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल कसं आहे तर त्या ठिकाणी कमी आहे. म्हणजे त्याचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन कसं असणार आहे तर त्या ठिकाणी ते कमी असणार आहे. पुढे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. याच्या उलट मोठं असणारं जे काही पोतं जे आहे तर त्या मोठ्या पोत्यावर असणारं जे काही पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल कसं असणार आहे तर त्या ठिकाणी जास्त असणार आहे. इन अदर वर्ड, द बॅग वे मोर. म्हणजे जे मोठं पोतं आहे तर त्या मोठ्या पोत्यावर गुरुत्वीय बल त्या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणून त्याचं वजन जे आहे तर ते वजन सुद्धा कसं असणार आहे तर त्या ठिकाणी जास्त असणार आहे.
आता याच्यावरून काय निष्कर्ष आपण काढू शकतो? ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट ए ग्रेटर वेट. म्हणजे जास्त वजन जे आहे तर ते जास्त वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी काही करावं लागतं, लावावं त्या ठिकाणी लागतं. आता पुढे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय दिले ते पहा. आता की टू वे एन ऑब्जेक्ट इट इज हँग फ्रॉम द हुक ऑफ ए स्प्रिंग बॅलन्स. म्हणजे वस्तूचं असणारं जे काही वे वजन जे आहे तर ते वजन करण्यासाठी वस्तू काय करतो आपण, ताण काटा जो आहे तर तो ताण काटा तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल. आपला भाजीपाला जे आहे तर त्या भाजीपाल्याचं वजन करायचं तर वजन करण्यासाठी सर्वसाधारणपणे ताण काटा जो आहे तर त्या ताण काट्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे वस्तूचं वजन करण्यासाठी ताण काटा जो आहे तर तो ताण काटा काय केला, तो हुक जो आहे तर त्या हुकाला त्या ठिकाणी काय केला, तो टांगला जातो, हँग केला जातो. द सस्पेंडेड ऑब्जेक्ट इज पुल्ड डाऊनवर्ड बाय द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी. आणि त्या हुकाला टांगलेली जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू काय होतं नसते, पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळे काय होते तर त्या ठिकाणी खाली त्या ठिकाणी ओढली जाते. ॲट द सेम टाइम द फोर्स ऑफ द टेन्शन इन द स्प्रिंग कॉन्स्टंटली पुल्स द ऑब्जेक्ट अपवर्ड. त्याच वेळेला ते असणारे जे काही ताण काट्याच्या आतमध्ये असणारे जे काही स्प्रिंग जे आहेत तर त्या स्प्रिंगच्या ताणाचं बल, ती असणारे जे काही ताण काट्याला टांगलेली जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूला सतत काय करताना दिसते, अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला काय करताना दिसते, ओढताना त्या ठिकाणी दिसते. द ऑब्जेक्ट कम्स टू द रेस्ट व्हेन द टेन्शन इन द स्प्रिंग अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट्स बिकम इक्वल. म्हणजे ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचा असणारं ते काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी समसमान होतं, त्यावेळेला ती असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू काय होते, कॉन्स्टंट होते, म्हणजे त्या ठिकाणी स्थिरावताना दिसते. आणि इन दिस पोझिशन द स्केल ऑन द स्प्रिंग शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे त्यावेळी काय होता नसते, आपल्या लक्षात येत नसते की या स्थितीमध्ये त्या काट्यावर जो काही ताण काटा जो आहे तर त्या ताण काट्यावर मोजपट्टी असते. तो ताण काटा जो आहे तर तो ताण काटा तुम्ही त्या ठिकाणी पहा, तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. हा जो काही ताण काटा जो आहे तर त्या ताण काट्यावरील मोजपट्टी त्या ठिकाणी असते आणि त्या मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल जे आहे तर ते गुरुत्वीय बल त्या ठिकाणी आपल्याला समजतं. म्हणजे ती असणारी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं वजन आपल्याला त्या ठिकाणी समजतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की वस्तूवरील जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते वस्तूवरील गुरुत्वबल म्हणजे तो असणारा जो काही वजन जे आहे की त्या वस्तूचं वजन, म्हणजे त्या ताण काट्याला काय करता नसतो आपण, ती असणारी काही वस्तू जी आहे तर ते वस्तू त्या ठिकाणी टांगतो. टांगल्यानंतर त्या काट्यावरील असणारी जी काही मोजपट्टी जी आहे तर त्या मोजपट्टीवरून आपल्याला गुरुत्वबल त्या ठिकाणी समजतं. आणि ते गुरुत्वबल म्हणजे त्या ताण काट्याला अटकवलेली, हुकाला टांगलेली जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं त्या ठिकाणी ते वजन त्या ठिकाणी असणार. आता पुढे फाइंड आउट अँड डिस्कस, म्हणजे त्या ठिकाणी शोध घ्यायचा आहे आणि चर्चा आपल्याला करायची. आता काय सांगितले, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑपरेट्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. म्हणजे सूर्यमाला जी आहे ज्याला आपण त्या ठिकाणी सोलर सिस्टीम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, या सोलर सिस्टीम मधील सूर्यमालेमधील सूर्य आणि दुसरं काय सांगतं आपल्याला प्लॅनेट म्हणजे ग्रह, यांच्यामध्ये काय असतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. बिकॉज ऑफ धिस प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि याच्यामुळे काय होता नसते, हे जे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह काय होता नसतात, सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरताना दिसतात. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी काय करताना दिसते, सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरताना दिसते. कारण त्या ठिकाणी असणारं जे काही गुरुत्वाकर्षण बल म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यानचं असणारं जे काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर त्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी काय होता नसते, सूर्याभोवती सतत त्या ठिकाणी फिरताना दिसते. नुसती पृथ्वीच नाही तर इतर असणारे जे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह सुद्धा काय करताना दिसतात, सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरताना दिसतात. ॲट द सेम टाइम ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन द प्लॅनेट्स अँड देअर सॅटेलाइट. याचबरोबर आपल्या लक्षात येताना दिसतंय की नुसते प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि सॅटेलाइट म्हणजे उपग्रह यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी कार्यरत असतं. देन व्हाय डोंट ऑल द प्लॅनेट्स अँड द सॅटेलाइट्स फॉल्स टुवर्ड द सन. मग सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे त्या ठिकाणी का झेपावत नाही याचा शोध त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आता पुढे
यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले, थोडंसं डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. पहा काय सांगितले की विच फोर्स आर ॲक्टिंग अपॉन अन एरोप्लेन टेकिंग ऑफ इन टू द स्काय. म्हणजे आकाशामध्ये झेपावणारं जे काही विमान जे आहे तर त्या विमानावर कोणकोणती बलं त्या ठिकाणी कार्यरत असतात. पहा की व्हेन एन एरोप्लेन टेक ऑफ इट युजेस मेकॅनिकल फोर्स. म्हणजे ज्या वेळेला आकाशामध्ये विमान जे आहे तर ते विमान त्या ठिकाणी झेपावतं तर त्यावेळेला यांत्रिक असणारं जे काही बल जे आहे तर ते यांत्रिक बल त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. पुढे द पायलट युजेस मस्क्युलर फोर्स. तो विमान चालवणारा जो आहे तर त्याला त्या ठिकाणी पायलट म्हटलेले, वैमानिक म्हटलेले. तो वैमानिक काय करताना दिसतो, त्याचं असताना ते काही स्नायू बल जे आहेत तर त्या स्नायू बलाचा त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. द वेट आर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल्स डाऊन द एरोप्लेन. म्हणजे आपल्या लक्षात येताना दिसते की गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल काय करताना दिसते, ते असताना जे काही विमान जे आहे तर त्या विमानाला काय करते, ओढताना त्या ठिकाणी दिसते. धिस अपोजेस द लिफ्ट क्रिएटेड बाय द एअर फ्लोईंग ओव्हर द विंग. आणि याच्यामुळे काय होतं नसतो, तो विमानाचा असणार तो काही पंखा जो आहे तर त्या पंख्याच्या साहाय्याने हवा जी आहे तर ती हवा काय केल्या ते सर्वसाधारणपणे खाली त्या ठिकाणी दाबली जाते. आणि याच्यामुळं विरुद्ध दिशेने म्हणजे गुरुत्वाकर्षण बल वरून खालच्या दिशेने असतो, तो पंखा जो आहे तर तो पंखा काय करताना दिसतो तर त्या पंख्याची असणारी काय हवा जी आहे तर ती हवा काय करताना दिसते तर खाली त्या ठिकाणी दाबली जाते. आणि ज्याच्यामुळे त्या पंख्याची असणारी विंग म्हणजे त्या विमानाचा असणारा जो काही पंखा जो आहे तर तो पंखा वरच्या बाजूला त्या ठिकाणी काय करताना दिसतो, ते विमान जे आहे तर ते विमान त्या ठिकाणी वर उचलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. यालाच आपण त्या ठिकाणी घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी म्हणतात. Thrust is generated by the propeller. This is the mechanical force and opposes drag causes by the air resistance to the aeroplane. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की त्या ठिकाणी विमान जे आहे तर त्या विमानाचं त्या ठिकाणी प्रोपेलर असतं. म्हणजे इंजिन जे आहे तर त्या इंजिनच्या साहाय्याने काय केलं तर थ्रस्ट, त्याला उत्प्रणोत मराठीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे खालच्या दिशेने त्या ठिकाणी ते काय करत असते, हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी दाबली जाते. त्याच्यामुळे ते विमान काय होतं दिसते, वरच्या दिशेने त्या ठिकाणी काय केलं तर उचललं त्या ठिकाणी जातं. म्हणजे त्या ठिकाणी असताना ते काही प्रोपेलर जे आहे तर त्या प्रोपेलरची असण्याची काही यांत्रिक ऊर्जा काय करताना दिसते तर ते असताना ते काही विमान जे आहे तर ते विमानाला वरच्या दिशेने त्या ठिकाणी उचलताना दिसते. आणि अशा पद्धतीने ते विमान जे आहे तर ते विमान काय करताना दिसते तर त्या ठिकाणी आकाशामध्ये त्या ठिकाणी झेपावताना दिसतं. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.